जय श्रीराम। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये एका भव्य मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे। त्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास ह्यांनी सगळ्याला जे निमंत्रण दिलेलं आहे त्याचं पहिलं निमंत्रण आई तुळजाभवानीला आपण विश्व हिंदू परिषदतर्फे दिलेलं आहे आणि आईला आव्हान केलेलं आहे की हे जे मंदिर आहे हे चिरकाल राहो आणि तिथून सगळ्या हिंदू समाजाचं आणि आपल्या आध्यात्मिक क्षेत्राचं जगामध्ये एक नाव होऊन जावं आणि हे जे उत्सव आहे 22 जानेवारीचा हा घराघरामध्ये साजरा व्हावा म्हणून ज्या काही प्रमुख संत आहेत त्यांना निमंत्रण दिले जात आहेत। तसे आपल्या देवगिरी प्रांतात एकूण आपल्या विविध संप्रदायाचे म्हणजे जवळपास भारतात 125 संप्रदाय आहेत, त्याच्यातील 77 संतांना आपण निमंत्रण दिलेले आहेत आणि 17 VIP म्हणजे किंवा सामाजिक कार्यकर्ते असे आपल्या देवगिरी प्रांतातून 94 जण अयोध्येला ह्या सोहळ्यासाठी जात आहे। आई भवानीनं ज्यावेळेस श्रीराम प्रभुचंद्रांना वनवासात जी वाट दाखवली ती दिशा आज एक सर्व राम भक्तासाठी व हिंदूंसाठी व सर्व जगासाठी एक प्रेरणादायी एक मंदिर उभारणी होत आहे। तर ज्या एक आख्यायिका आहे तुळजाभवानी आणि श्रीराम प्रभुचंद्राची, ज्यावेळेस श्रीराम प्रभुचंद्र वनवासाला जात होते त्यावेळेस श्रीराम प्रभुचंद्रांना एक वृद्ध महिलेच्या रूपात घेऊन तुळजाभवानीनं दर्शन दिलं व त्यावेळेस श्रीराम प्रभुचंद्राच्या मुखातून तू का हित आई म्हणून संबोधलं गेलं। तर त्यामुळे आज ही तुळजाभवानी मातेला तुकाई म्हणून ओळखलं जातं व त्या दृष्टिकोनातून आज तुळजाभवानीला रामवरदायिनी म्हणजे रामाला वर देणारी रामवरदायिनी ही सुद्धा आज संपूर्ण जगामध्ये एक आख्यायिका आहे आणि त्याच धर्तीवर आज श्रीराम प्रभुचंद्राचे भव्य दिव्य हे मंदिर होत आहे। तर हे सर्व हिंदू धर्मासाठी व आमच्यासाठी सुद्धा एक खूप श्रद्धेची व खूप भक्तिमंत सोहळा होणार आहे, त्यामुळं आनंद खूप आहे आणि ह्या रामचंद्र प्रभूच्या जो आज विराजमान होणार आहेत 22 जानेवारीला, त्यामुळे आम्ही तुळजापूरवासी व तुळजाभवानी मंदिर संस्थान व महंत परिवार ह्या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। जय भवानी, जय श्रीराम।